सरका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळी 6 वाजता ट्रॅक्टर भरायला आला होता. खरं तर आमचं ट्रॅक्टर हे रात्री चालू होतं 9-10 वाजता. टोळीवर चिकन आणलं होतं. लेबर जरा जेवण वगैरे करून झोपले होते, त्याच्यामुळं म्हणले सकाळी उठून भरू. आणि थोडं रान पण ओलं होतं, किचकिच होती सगळी. ट्रॅक्टर म्हणजे फसणार होतं आणि वाहतूक पण खूप होती, म्हणजे माल लांब होता. त्याच्यामुळं मग सकाळी आलो, भरलं. पण ज्या ठिकाणी फुल केलंय त्या ठिकाणीच आता एक टायर दबलंय. महागं पण असंच फसलं होतं. जेसीब्या दोन जेसीब्या लावल्या होत्या, 3 ट्रॅक्टर लावली होती, तरी निघालं नव्हतं. शेवटी आम्हाला एक वायर खाली करावं लागलं, तेव्हा कुठं म्हणजे ट्रॅक्टर निघालं होतं. तर आता टायर बसलंय, जेसीबी आली आहे. चला तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही. ते काय साडेसती लागली की आमच्या महागन काय नाही की. सरका. मेन बांधावर फसलोय. केवढीसा खड्डा आहे, एवढेच खड्ड्यात फसलोय. हे दिसायलेला खड्डा. आणि मेन बांध आहे अजून. हे धुरा अवघड आहे हे रानाचं. आता तोच कोणी जुहाला झेट खडा करत होतो तो वर्धाकाला झाला असता पूर्ण. आता पाळी हाताला सटा तोडून खडे वाटायची पुढी करा वाटत नाही पाणी होतं. पडीक रान नाही, काही नाही. हे वैत रान आहे, फक्त ह्याच्यावर पेरलं नसल्यामुळे गवत उगवलंय, असं झालंय. नाही तर शेतच आहे. एवढ्या खड्ड्यात कुठे फसत असतं. तर भावांनो आणि बहिणींनो, पण इतका वाला आहे. प्रत्येक ट्रिपला डबल ट्रॅक्टर आणि जेसीबी. लईच अवघड खेळ आहे. ट्रॅक्टर आले रात्री 10 वाजता. फडवाला आहे म्हणून आम्ही सकाळी भरावं म्हणलं, तर आत्ता सकाळचे 11:45 वाजलीत. आणि आलाव गडी पुढं 6 वाजता फडामध्ये भरण्यासाठी. एक ट्रॉली भरून उभा केली आहे पुढं. आता ही राहिली आहे, हिचं एक वायर झालंय. आता हे रिवर्स आणायचं इथल्या बैलगाडीपाशी. आमचं ड्रायव्हर जाऊन बसले गावाकडं. ही आहे आमच्या गाडी मालकाचा मुलगा चालवायला. त्याला आता रिवर्स यायला जवळपास अर्धा तास खातंय कसा बी, म्हणजे 12-12:15 वाजतात. आणि हे भरायला दुपारचे 2-2:30 वाजतात. म्हणजे दिवस ह्याच्यात. आता पुढच्या ट्रिपचा लोड कसा करायचा सांगा तुम्हीच कमेंट करून. रिवर्सच येत नाही लवकर. आणि रिवर्स थोडं आणायचं असलं तर साहजिक होतं, पण तिथून हे बैलगाडीपर्यंत रिवर्स घेऊन यायचं, इथं लावायचं आणि बैलगाडी लावून भरताव आम्ही. शिडी आहे पण जरा फसल्यामुळं बांधावर लावा लागाले ट्रॅक्टर, त्याच्यामुळं बैलगाडी मागून घेतल्या बागादाराकडून.
आहे का रिवर्सच येत नाही. बघा ट्रॅक्टरचं रिवर्स. बघा रिवर्स घ्यायला इतका वेळ लागलाय आता. आता टायर खाली मुळी टाकली आहे. पहिल्या बैलगाड्याच आहे का नाही भाऊ? आता शिड्या निघाल्यात, नाही तर पहिले लोक बैलगाड्याच लावायचे ट्रक ट्रॅक्टर भरायला. पहिली जुनी आठवण. तर मंडळी आता 1:15 वाजलाय आणि दुसरी ट्रॉली आता भरणं झाली आहे. एक ट्रॉली नेऊन सोडली आहे रस्त्याला मेन. आता शेतकऱ्याचं ट्रॅक्टर आहे ते पुढचं आणि आमचं एक खेड असं 2 ट्रॅक्टरनं आता लगेच वाढायचं आहे. तर ही बैलगाडी आधी काढावं लागणार आहे. मी इकडं उचलायला होतो. तर बघू शकता कसं भरलंय ते. आणि आमच्या बाया इकडे बसल्यात आता फडामध्ये. तर मंडळी आता जवळपास 6:15 वाजलेत आणि आता सुट्टी झाली आहे. दिवस पूर्ण मावळून गेला आहे. सगळे लेबर गडी बाय आता टोळीवर गेलेत. कारण जस्ट आता काम आमचं संपलं आहे. म्हणजे जे 3 एकर फड धरला होता त्याचा पूर्णपणे आज शेवट झाला आहे. तर लगेच साईटला दुसऱ्या ऊसाची पूजा केली आज दुपारी.
ते 4 एकर ऊस आहे, त्याला पण उद्यापासून सुरुवात करायची तोडण्यासाठी. तर ऊसतोडीवाल्यांचं तुम्ही जर हे म्हणजे काम बघितलं तर अतिशय भयानक असं काम असते, ना टाईम ना टेबल. रात्री जेवण केले आणि झोपून 10-20 मिनिट झाले म्हणजे अर्धा तास लगेच ट्रॅक्टर आलं, सगळे लेकरं ते झोपलेले पुन्हा उठाउठी, पुन्हा भरायला. म्हणजे ट्रॅक्टर कवा बी उजा आम्हाला बसायला वेळ नसते आणि जमत पण नाही. तर एकंदरीत हे अशा प्रकारे काम आहे. इथून आता जायचं, आता टोळीवर जायला जवळपास अर्धा तास लागतं. गेल्या पाणी भरायचं, हातपाय धुणं वगैरे, चहा पाणी, ह्याच्यामध्ये 7-8 वाजतात. स्वयंपाक जेवण, डायरेक्ट झोपायचं. झोपल्या डोळा लागते, कारण कामच तसं असते. तर चालतंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करा. तर सपोर्ट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.